विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विविध प्रकारचे कोन, त्या कोनांना काय म्हणतात, ते कोन कसे काढायचे याची माहिती घेणार आहोत. आता तुम्हाला जर असं सांगितलं कोणी की ही एक रेषा आहे, रेषा AB, आणि या रेषेवरती तुम्हाला आता ए बिंदूतून काही कोन काढायचे आहेत. ए बिंदूतून काही कोन काढायचे आहेत. तर कोणत्याही प्रकारचे कोन काढायचे असतील तर पहिल्यांदा काय करा हे तुम्हाला सांगतो, का करा हे तुम्हाला नंतर सांगतो. पहिल्यांदा ही रेषा आहे ना, ही वाढवून घ्या. या ए बिंदूतनं ही रेषा आपण वाढवून घेतली. ही वाढवायची कशा करता ते सांगतो. की आपण हा गुण्या वापरणार आहे, कोनमापक वापरणार आहे, आणि तो वेगवेगळे कोन काढण्याकरता वापरणार आहे. या कोनमापकाची ही जी खालची बाजू असते ना, ही बाजू या सरळ रेषेला अगदी सरळ अशी जर जोडली गेली तरच तुम्हाला कोन व्यवस्थित काढता येतो. म्हणजे या ए बिंदूपासून आपण ही रेषा इकडे का वाढवली, तर ह्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला आपल्याला कोनमापक ठेवल्यानंतर ती रेषा सरळ मिळावी. याच्याकरता तुमचा जो कंपास पेटीतला कोनमापक आहे त्याच्यावरती खालती जी सरळ रेष असते त्या रेषेला जोडून, म्हणजे ती रेष आणि ही रेष अशी जोडून जर घेतली तरच या रेषेवरचे सगळे कोन व्यवस्थित काढता येतात. आता ह्या प्रकरणाला आपण म्हणूया कोन. तुम्हाला ही जी रेषा दिलेली AB, या AB रेषेवरती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मी सांगणार आहे काढायला 90 अंशाचा कोन. 90 अंशाचा कोन. आता हे अंश बघा, याच्यामध्ये हा जो कोनमापक आहे या कोनमापकामध्ये मध्यभागी 90 अंश आहे. इथे खालच्या बाजूला 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 110, 100, 110, 120, 130, 140, 150, 160, 170, 180. म्हणजे 0 पासून ते 180 पर्यंतचे आकडे ह्या कोनमापकावर खालच्या बाजूला दिलेले आहेत. आणि वरच्या बाजूला उलट्या दिशेने 0 पासून 180 अंशापर्यंत आकडे दिलेले आहेत. एक लक्षात घ्या की कोणताही कोन मोजताना तो ह्या दिशेने, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, अँटी क्लॉकवाईज म्हणतात, विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने कुठलाही कोन मोजायचा असतो. आता आपल्याला 90 अंशाचा कोन काढायला सांगितल्यानंतर मध्यभाग ए पाशी ठेवायचा, दोन्ही बाजू अशा जोडून घ्यायच्या आणि 90 अंशावरती खूण करायची. आता ए पासून 90 अंश जोडून घ्यायचा. ए पासून आपण 90 अंश जोडून घेतला. एक लक्षात घ्या की जेव्हा 90 अंशाचा कोन असतो त्या 90 अंशाच्या कोनाला अशी खूण करतात. हे लक्षात ठेवा, फक्त 90 अंशाच्या कोनाला अशी खूण करतात. हा किती अंश झाला? हा 90 अंशाचा कोन झाला. म्हणजे याला जर आपण इथे C नाव दिलं तर हा काय झाला की कोन, ही खूण आहे, लक्षात ठेवा, कोन CAB बरोबर 90 अंश. हा जो 90 अंशाचा कोन तुम्ही केलेला आहे, या 90 अंशाच्या कोनालाच म्हणतात काटकोन. तुमच्या हे लक्षात राहील का? काटकोन. किती अंशाचा असतो? 90 अंश. हे अंश द्यायला विसरायचं नाही, हे कोन सगळे अंशात मोजले जातात. काटकोन किती अंशांचा असतो? 90 अंशाचा असतो. हे लक्षात ठेवा. आता याच्यानंतर पुढे मी तुम्हाला असं सांगणार आहे की
ह्याच ए बिंदूपासून 40 अंशाचा कोन काढा. हा 90 अंशाचा कोन राहू देत असाच. आता आपण 40 अंशाचा कोन काढू. कोनमापकाचा मध्यबाजू, कोनमापकाच्या खालच्या दोन्ही बाजू अशा जोडल्या आणि हे इथे 40ला आपण खूण केली. आपण 40ला खूण केली. आता 40 अंशाचा कोन म्हणजे ए बिंदूतून 40 अंशाला जोडायचं आहे आपल्याला. ए बिंदूतून 40 अंशाला जोडलं, त्याला आपण नाव दिलं डी. आता हा जो असतो ना डी ए बी, हा जो कोन असतो डी ए बी, हा जो कोन असतो तो नेहमी असा दाखवला जातो. फक्त काटकोन असा चौकोनी दाखवला जातो. त्यानंतर बाकी सगळे असे वर्तुळाकार असे कोनाची मापं दाखवली जातात. किती काढला आपण हा 40. समजतंय का? आपण पहिल्यांदा काढला किती 90 अंशाचा, नंतर काढला किती 40 अंशाचा. नीट समजून घ्या. आपण पहिल्यांदा 90 अंशाचा जो काढला त्याला आपण म्हटलं काटकोन. आता हा 40 अंशाचा आहे. हा 40 अंशाचा कोन काय आहे? कोन डी ए बी. चाळीस अंश. हा 90 अंशापेक्षा लहान आहे. आलं का लक्षात तुमच्या? हा 90 अंशापेक्षा लहान आहे, म्हणजेच काटकोनापेक्षा लहान आहे. मग तो 10 अंश असेल, 20 अंश असेल, 30 अंश असेल, 40 अंश असेल, 50 अंश असेल, 60 अंश असेल, 70 अंश असेल किंवा 80 अंश असेल. म्हणजे 0 90पर्यंत कितीही अंशाचा जरी कोन असला तरी त्याला म्हणतात लघुकोन. म्हणजे आपण काय लिहिणार? लघुकोन नव्वद अंशापेक्षा कमी. 90 अंशापेक्षा कमी. लघुकोन कसा असतो? 90 अंशापेक्षा कमी असतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की आपण काय केला? 40 अंशाचा लघुकोन केला. तुम्ही पुन्हा एकदा म्हणा, 90 अंशाचा असतो त्याला काय म्हणतो आपण? काटकोन. 90 अंशापेक्षा कमी असतो त्याला काय म्हणतात? लघुकोन. आता तुम्हाला जर सांगितलं की हा पहा, हा तुमचा कोनमापक आहे. तुम्हाला जर सांगितलं की आता 130 अंशाचा कोन करा, 130 अंशाचा कोन करा. आता हे बघा, हां, मध्यबाजू मध्यबाजू, दोन्ही बाजू दोन्ही बाजू असे आपण जोडले. आता हा 130 कुठे येतो? हा 120, हा 130, हा इथे 130 आला. 130 अंशाचा कोन करा. आता आपण 130 अंशाला जोडून टाकू. कारण आपण काय ठरवलेलं आहे? आपण कोन नेहमी इकडनं मोजतो. कुठनं? अँटी क्लॉक वाईज, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाच्या दिशेने फिरतं की नाही त्याच्या विरुद्ध दिशेने मोजतो. त्यामुळे आपण हा कोन असा 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 मोजत चाललोय. समजतंय का? मग तो काय होईल? BAE. कोन BAE. म्हणून मग इथे आपण 130 अंश जे लिहिलं हे इथे न लिहिता आपण कुठे लिहिणार आहे? इथे. आपण असं का केलं? कारण सगळे मुलं चुकून इकडे 130 अंश लिहितात, चुकून इकडे 130 अंश लिहितात. आणि म्हणून आपण काय केलं आता की हा 130 अंशाचा कोन हा इथे, म्हणजे हा इथे झाला बघा, इथे कोन झाला हा 130 अंशाचा. हा EAB किंवा BAE हा जो कोन आहे हे 130 अंशाचा आहे. म्हणजे तो काय झाला? कोन EAB बरोबर 130 अंश. या 130 अंशाला दुसरा एक अर्थ आपल्याला काय सांगता येईल? हा 90 अंशापेक्षा काय आहे?
मोठा आहे, 90 अंशापेक्षा मोठा आहे. आपण आधी पाहिला 90 अंशाचा काटकोन, 90 अंशाच्या पेक्षा कमी असतो तो लघुकोन. आता हा 90 अंशापेक्षा जो मोठा आहे त्याला म्हणतात विशाल कोन. म्हणजे विशाल कोन याचा अर्थ काय? नव्वद अंशापेक्षा मोठा. काटकोन 90 अंशाचा, लघुकोन 90 अंशापेक्षा लहान, विशाल कोन 90 अंशापेक्षा मोठा. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजायचा म्हणून 130 अंश. आपण मगाशी इतर विद्यार्थी चुकून लिहितात तसं जर इथे 130 अंश लिहिलं तर ते चुकेल, कारण मग तो हा कोन होईल आणि हा कोन आपल्याला मोजायचा नाही आहे. आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने कोन मोजतोय. तुमच्या कोनमापकावर बघा, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आकडे दिलेले आहेत. तसा 130 अंशाचा कोन आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काढलेला आहे, तेव्हा हा झाला 130 अंशाचा कोन. आता तुम्हाला पटापटा सांगता येईल का काटकोन कोणता आहे असं जर तुम्हाला विचारलं, या आकृतीमध्ये काटकोन कोणता आहे असं जर विचारलं तर तुम्ही काय सांगाल? या आकृतीमध्ये काटकोन कोणता आहे? CAB. या आकृतीमध्ये लघुकोन कोणता आहे? DAB. या आकृतीमध्ये विशाल कोन कोणता आहे? EAB. आता हे सगळे म्हणजे 90 अंशाच्या पासून 180 अंशापर्यंत, इथे 180 अंश असतं लक्षात ठेवा, आणि इथे 0 अंश असतो. 180 पर्यंत म्हणजे 0 ते 90 कुठलाही कोन असला तर तो लघुकोन होतो. मग 89 अंश म्हणजे अगदी इथून येईल असा तरी तो लघुकोन होतो. 90 पासून 180 अंशापर्यंतचा कुठलाही कोन, 100 असेल, 110 असेल, 120 असेल, 130 असेल, 140 असेल, 150, 160, 170, 180, 90 पासून 180 पर्यंतचा कुठलाही कोन हा विशाल कोन असतो. विशाल कोन लक्षात ठेवा, विशाल कोन असतो. आता तुम्हाला मी मगाशी जे सांगितलं की ह्या 0 पासून 180 पर्यंत असं हे कोनमापक असतं. म्हणून जर 179 चा कोन असला तरी तो काय होईल? विशाल कोन होईल. पण 180 असेल तर त्याला काय म्हणतात? म्हणजेच ही जी सरळ रेष आहे FAB, ही जी सरळ रेष आहे FAB, हा कोन परत आपण उलटा मोजला इथून, हा कोन आपण इथून परत उलटा मोजला, हा 180 अंशाचा आहे. कुठून? इकडून मोजला, उजवीकडून डावीकडे मोजला, उलटा मोजला, तो किती होता? 180 अंशाचा कोन होता. झाला आहे इथे 180 अंशाचा कोन म्हणजे ही सरळ रेष झाली FAB. म्हणून कोन FAB. आता याच्यामध्ये तुम्हाला कोन दिसतोय का कुठे? नाही, ती सरळ रेषा आहे. सरळ रेषा आहे 180 अंशाची काय असते? सरळ रेषा असते, म्हणून त्याला सरळ कोन असं म्हणतात. सरळ कोन. म्हणजेच याला कुठे मध्ये तुम्हाला कोन दिसला का असा वळलेला? नाही, म्हणजेच याला म्हणतात 0 अंश कोन. सरळ कोनालाच काय म्हणतात? 0 अंश कोन. इथे तुम्हाला कुठे वाकलं का? ते कुठेच वाकलेलं नाही आहे, सरळच्या सरळ आहे, म्हणून त्याला सरळ कोन किंवा 0 अंश कोन म्हणतात. तो असतो 180 अंश. 180 अंशाचा जो असतो तो 0 कोन किंवा सरळ कोन असतो. आता तुम्हाला इथपर्यंत तर समजलं, म्हणजे रेषेच्या वरच्या बाजूचं काय आहे ते समजलं तुम्हाला.
या FAB या रेषे, आपण आधी AB रेषेपासून सुरुवात केली. सुरुवातीला काटकोन काढला 90 अंशाचा, मग काढला लघुकोन 40 अंशाचा, मग काढला विशाल कोन 130 अंशाचा, आणि मग तिथे रेष आहे ती रेषच 180 अंशाची आहे. म्हणून आपण काटकोन, लघुकोन, विशाल कोन आणि सरळ कोन असे 4 कोन काढले. हे 4 कोन आपल्याला आता सरळ कोन म्हणजे काय तर सरळ रेषा म्हणजे 180 अंश, 180 अंशाची कुठेही न वाकलेली असल्यामुळे त्याला 0 अंशाचा कोन म्हणतात. म्हणून हा झाला सरळ कोन. आता रेषेच्या उलट्या बाजूला आपण गेलो तर काय होईल ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता हे मी पुसणार आहे. हे पुसलं तरी तुम्ही हे लक्षात ठेवा, आणि तुम्हाला जर आठवत नसेल तर पुन्हा प्लेबॅक करा आणि रिवाइंड करून परत बघा. ठीक आहे. आता मी हे पुसतोय. तुम्हाला काटकोन, लघुकोन, विशाल कोन आणि सरळ कोन हे कोन समजले का? हो, समजले. आता आपण हे पुसलं. आता तुम्हाला समजलं. तुम्हाला जर मी विचारलं आत्ता काटकोन किती अंशाचा असतो? 90 अंशाचा. लघुकोन किती अंशाचा असतो? 0 पासून 90 अंशापर्यंत किती लहान. विशाल कोन किती अंशाचा असतो? 90 पासून 180 पर्यंत किती अंशाचा. आणि सरळ कोन कोणता असतो किंवा शून्य कोन कोणता असतो? 180 अंशाची सरळ रेष. आता पुन्हा आपण जर असं म्हटलं की हा एक बिंदू आहे, हा A बिंदू आहे. आता ह्या बिंदूवरून आपण पाहिलं की सरळ रेषा जर काढली तर 180 अंशाचा कोन होतो. आपण ही वाढवून घेऊ. चला, हा 180 अंशाचा कोन झाला. कोणता? 180 अंश. हा 180 अंशाचा कोन झाला. बरोबर आहे. अगदी तुमचं बरोबर चाललेलं आहे. तुम्हाला येतंय ते समजतंय, ते बरोबर समजतंय. 180 अंशाचा कोन झालेला आहे. बरोबर आहे. याचाच अर्थ याची जी दुसरी बाजू आहे अशीच आरशासारखी, ती पण 180 अंश आहे. म्हणजे ही दुसरी बाजू जी आहे ती पण 180 अंश आहे. म्हणून या A बिंदूच्या भोवताली जे एकूण कोन होतात, म्हणजेच कुठल्याही एका बिंदूच्या भोवती, कोणत्याही एका बिंदूच्या भोवती जे काय कुठले कोन होतात त्या सगळ्या कोनांची बेरीज असते 180 अंश. बिंदूच्या भोवती किती असतात? 180 अंश. बिंदूच्या भोवतीचे सगळे कोन असतात ते 180 अंश असतात. आता आपण काय बघितलं की सरळ कोन बघितला. सरळ कोनानंतर कोणी जर तुम्हाला, आपण कोन मापकर लिस्ट काढूया. आता मी काय केलंय? कोन मापक उलटा धरलाय आणि असा एक कोन काढून दिला तुम्हाला. आपण ह्या दिशेने मोजतो आहोत. लक्षात घ्या, आपण कोणत्या दिशेने मोजतो आहोत? अशा दिशेने मोजतोय. म्हणजे हा कोन कुठे होईल लक्षात आलं का तुमच्या? आता बघा, ही रेषा आपली अशी आहे. आता हा जो कोन आहे हा असा कोन मोजायचा आहे आपल्याला. आता इथे आपण नाव दिलं, हा इथे आपला A आहेच मगाचा, इथे आपण C नाव दिलं. तर BAC असं म्हटलं तर काय होईल? हा कोन होईल तयार, नाही का? BAC असं म्हटलं तर हा कोन तयार होईल. परंतु आपण मोजतोय ह्या बाजूनी, घड्याळाच्या विरुद्ध दिशेनी, आणि हा कोन समजा इथे 180 आहे आणि हा कोन आहे 240 अंशांचा. हा कोन आहे 240 अंशांचा. म्हणून या 240 अंशांच्या कोनाला प्रविशाल कोन असं म्हणतात. प्रविशाल कोन.
हा प्रविशाल कोन कसा असतो तुम्हाला समजलं का आता? 180 पेक्षा मोठा, 180 पेक्षा मोठा अंशापेक्षा मोठा प्रविशाल कोन. एकशे 80 अंशापेक्षा मोठा प्रविशाल कोन. आणि आता हीच रेष जर अशी करून ह्याच्यापर्यंत आणली, म्हणजे हा जो कोन आहे आपण असा फिरवून आणला, हा इथपर्यंत आणला, तर तो 360 अंशाचा पूर्ण कोन. म्हणजे ही आपण रेषा नाही काढली, समजा आपण ही रेषा पुसून टाकली, ही अशीच फिरवत नेली. हा ए, ही रेषा अशीच फिरवत नेली इकडे आणि इथे आणली सी. या रेषेवर परत अशी जोडून ठेवली, याच रेषेवर हीच रेषा परत जोडून ठेवली अशी सी. तर तो झाला पूर्ण कोन, म्हणजे 360 अंशांचा कोन. म्हणजेच एका बिंदूच्या भोवती 0 अंशापासून 90 अंशापासून 180 पासून सरळ फिरत 360 अंशापर्यंत असं जर पूर्ण एक चक्र पूर्ण केलं तर तो 360 अंशाचा कोन होतो. म्हणजे आता तुम्हाला काय शोधायचं आहे, काय उत्तरं द्यायची आहेत? तुम्हाला उत्तरं अशी द्यायची आहेत की सरळ कोन कशाला म्हणतात? 180 अंशाला सरळ कोन असं म्हणतात. लघु कोन कशाला म्हणतात? 90 अंशापेक्षा कमी कोनाला लघु कोन म्हणतात. काटकोन कशाला म्हणतात? 90 अंशाच्या कोनाला काटकोन असं म्हणतात. विशाल कोन कशाला म्हणतात? 90 अंशापासून 180 अंशापर्यंतच्या कोनाला विशाल कोन असं म्हणतात. प्रविशाल कोन कशाला म्हणतात? 180 अंशापेक्षा मोठ्या कोनाला प्रविशाल कोन असं म्हणतात. आणि पूर्ण कोन कशाला म्हणतात? 360 अंशाच्या कोनाला पूर्ण कोन असं म्हणतात. तेव्हा हे सगळे कोन लक्षात ठेवा. या कोनांवरनं पुढे तुम्हाला वेगवेगळी गणितं सोडवायची आहेत. असे हे सगळे कोन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एका बिंदूच्या भोवती, लक्षात ठेवा, एका बिंदूच्या भोवती होणारे सगळे कोन हे किती अंशाचे असतात? 360 अंशाचे असतात. आपण सरळ असा हा कोन मापक ठेवू, ही अशी रेष मारू आणि हा इथे बिंदू आला याचा, हा एक बिंदू, हे झालं 180 अंश. आणि याच बिंदूच्या भोवती पुन्हा आपण असं एक पूर्ण केलं समजा असं, तर किती झाली? हे याच बाजूनी केलं उलटं तर ते पण होतं 180 अंश. 180 आणि 180 याची बेरीज 360 होते. म्हणून एका बिंदूच्या भोवतालच्या सगळ्या कोनांची बेरीज ही 360 अंश असते. एवढं फक्त लक्षात ठेवा. पुढल्या भागामध्ये आपण आणखी कोनांबद्दलची बाकीची माहिती घेऊ. तोपर्यंत शुभेच्छा.